माझा आजचा दिवस ना फक्त आणि फक्त कोणाची ना कोणाची वाट बघण्यातच गेला होता. ते कसं तुम्हाला पुढे समजेलच. आणि दुसरा विषय म्हणजे ना नवरा-बायकोमधील भांडणे. आता सगळ्याच नवरा-बायकोमध्ये भांडण होत असतात आणि माझी ना एकदम छोटी-छोटी रिझन असतात भांडण्याची आणि कधी-कधी तर मी ना रिझन नसताना यांच्यासोबत भांडू शकते. आणि त्यानंतर ना यांचं एकच रिझन असतं माझ्यासोबत भांडण्याचं, ते म्हणजे ना कुठे बाहेर जायचं असलं की मला आवरायला लेट होतं. आणि आज आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे ना मी आधीच ठरवून ठेवलं होतं की मी आज उशीर करणार नाही आणि मी चक्क ना यांच्या आधी 20 मिनिटं लवकर आवरून बसले होते आणि यांना ना 20 मिनिटं उशीर झाला होता आवरायला. त्यानंतर आवरलं वगैरे आणि बाहेर जाण्यासाठी निघालो. पण हां, मी या कारणावरून त्यांच्यासोबत अजिबात भांडलेली नाही आहे. कारण हे मला नेहमी ओरडत असतात त्या आवरण्यावरून. पण मी म्हटलं जाऊ द्या ठीक आहे. एखाद्या वेळेस उशीर होत असतो माणसाला. त्यानंतर ना मग शॉपवर गेले. तिथं पण शॉप बंद होतं. त्यामुळे ना तिथे पण थोडासा टाईमपास करत बसले. टाईमपास म्हणून चॉकलेट घेतली खायला. त्यानंतर ना संध्याकाळी यायला उशीर झाला होता आणि जरा ना भूक पण लागली होती. म्हणून म्हटलं ना चाय बिस्किट खाऊन घ्यावं. आणि त्यानंतर थोडंसं ना हेअर केअर केलं. आता काही बाहेरच्या कामांमुळे पण ना हेअर केअर अजिबात लक्ष द्यायला वेळ भेटत नाही. आज थोडासा वेळ होता म्हणून ना थोडीशी हेअर केअर करून घेतली. घरातील काही कामे होती ती पण आवरून घेतली. आणि तुम्ही माझा ब्लॉग कुठून बघत आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर ना नक्कीच मला फॉलो करून घ्या. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.